उपस्थित सर्व गणेश भक्तांचं मी स्वागत करतोय आणि तुम्हाला सर्वांना खास धन्यवाद देतोय। लोकमान्यांनी आता किती वर्ष झाली त्यावेळेला सुरू केलेली परंपरा तुम्ही नुसती कायम नाही ठेवली तर जल्लोषामध्ये कायम ठेवलेली आहात। किमान 100 वर्ष तर होऊन गेलीत, पण कुठेही उत्साहाला ओटी लागले असं दिसलेलं नाहीये। या सर्व काळामध्ये अनेक संकट आली, त्यातली काही नैसर्गिक होती, काही सरकारी पण आहेत। विशेषतः कोरोनाचा काळ जो होता तो फार भयानक होता। कोरोना जर का नसता तर काय झालं असतं? मी मुख्यमंत्री होतो, तुमचे प्रश्न मी त्याच वेळेला सोडून टाकले असते। तसं पाहिलं तर आपण गेले 5-6 वर्षानंतर भेटतोय। यापूर्वी सुद्धा दर गणपती उत्सवाच्या आधी इथेच भेटत आलो आणि साधारणतः मी माझ्या मनात काय होतं ते तुम्हाला सांगत गेलो आणि त्याप्रमाणे तुम्ही आपल्या गणपती उत्सवात तशी मांडणी करत गेलात। कारण नेहमी मला असं वाटतं की लोकमान्यांनी आपल्या सणांची चळवळ केली, त्या चळवळीतून स्वातंत्र्य ज्या मिळवण्यासाठी जी काही सगळ्यांची एकजूट हवी होती ती झाली। स्वातंत्र्यानंतर चळवळीचं नाही म्हटलं तरी उत्सवामध्ये रूपांतर झालं। गर्दी तर आजही होते, पण नुसत्या गर्दीला अर्थ नाही, त्या गर्दीमध्ये एक बांधीवपणा पाहिजे, एकजूट पाहिजे। आणि मग मी मुंबईकर असेल किंवा अगदी 2010 साली मला आठवतंय डेंगी आणि मलेरियाचं थैमान होतं। आपण इथेच त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांचं प्रात्यक्षिक म्हणजे काय करायला हवं काय करायला नको या सूचना तुम्ही कशा द्यायला पाहिजेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं। आणि मला आठवतंय ते दाखवताना मी इकडे पहिल्या रांगेत बसलो होतो, माझ्या बाजूला महापालिकेचे अधिकारी होते। मला म्हणाले, उद्धवजी इकडेच खाली लॉबीमध्ये डेंगीच्या आळ्या सापडल्यात। म्हटलं आता बोंबला, आता घरी जाईपर्यंत काय हुडहुडी भरते का याची वाट बघतो, पण सुदैवाने तसं झालं नाही। एकूण काय की आपण सामाजिक बांधिलकी विसरलो नाही। नुसता जल्लोष पाहिजेच, नाहीतर मग जिवंतपणा बघायचा कसा? जल्लोष तर पाहिजेच, उत्साह तर पाहिजेच। उत्सव म्हटल्यानंतर उत्साह आलाच, पण त्या उत्सवामध्ये सुद्धा आपण आपली परंपरा आणि एक संस्कार हे जपत आलो। आता विनोद तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवापळवी चालले, कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना। आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याच्या आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची परवा नाहीये। हे दुसरं करू काय शकतात पळवीखेरीज? पण मला नाही वाटत असं कुठे काय पळवापळवी। निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जी आपली परंपरा कायम ठेवतायत ते अशा या आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही। निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे। आता 5-6 वर्षानंतर भेटल्यानंतर मला असं वाटलं किंवा वाटलं होतं म्हणा पाहिजे तुमची भाषणं ऐकल्यानंतर की सगळ्या आता तुमच्या अडचणी सुटल्यात, मग आता ही बैठक घ्यायची कशाला? बोलायचं तरी काय, कारण अडचणीच नाहीयेत। कारण दरवेळेला आपण भेटत होतो तेव्हा एक तर मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो आणि तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगायच्यात। साहजिकच आहे, तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती, पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे। पण आता तर काहीच नाहीये, मग बैठक कशासाठी घ्यायची? बैठकीला येणार कोण? पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे, आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे, याचा मला अभिमान आहे। मग आता 1-2 गोष्टी ज्या काही मी ऐकल्या की प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्या मूर्तीचं बंधन या वर्षापर्यंत होतं, पुढच्या वर्षी पुन्हा त्याचं काय होणार? बरं, याच्यामध्ये कमिटी कोण नेमली? म्हणजे मला एक कळत नाही की मध्ये आपण हिंदी सक्तीची नको, हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो, तो GR त्याने मागे घेतला आणि कमिटी ज्यांची नेमली ते नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ, म्हणजे यांच्या भाषेशी तसं काही संबंध नाही। आता सुद्धा कुंदन ही POPच्या बद्दलची जी काही समिती नेमली म्हणजे पर्यावरण विषयासाठी, मान्य ना, आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत,
पण पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकायचं? ज्यांनी अणुऊर्जाचं समर्थन केलं ते अनिल काकोडकरांकडनं. मग तिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होणार आहे, समुद्राचं तापमान वाढेल वगैरे वगैरे सगळ्या काही होत्या, म्हणून त्याला आपण नाही सांगितलं. मग त्यांना इकडे तुम्ही इकडे पर्यावरण तज्ञ म्हणून नेमताय आणि त्यांचे जे काही तुम्ही त्यांनी दंडक घालून घेतले ते आम्ही मानायचे. कसं कोणता कारभार आहे हा? बरं, सूचना कोणाच्या ऐकायच्या? हे कायद्याची अंमलबजावणी करणारं कोण आहे? सरकार. ज्याने आरेचं जंगल कापलं ते. म्हणजे आरेचं जंगल आम्ही सांगतोय पर्यावरण प्रेमी तिकडे बसले होते, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्यावरती केसेस टाकल्या. आरेची जागा मेट्रोला देऊ नये त्याला पर्याय आपण देत होतो, तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही. आता बरोबर आपलं सरकार पाडल्यानंतर कांजूरची जागा त्यांनी घेतली आणि ती कोणाच्या घशात घातली तुम्हाला माहितीये. हे पर्यावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.